इथे ये बघ ना. आपलं बाळ आपल्यापासून लांब गेलं ते एका आईला काय वाटू शकतं हे मला नाही तर कुणाला कळणार. अहो माझी अंजली पण आता इथे दूर आली आहे ना म्हणून आले तुम्हाला सोबत करायला म्हणून. हा चालेल ना. ऑफकोर्स मॉम चालेल. मम्मींना ना सध्या एका चांगल्या फ्रेंडची गरजच आहे मॉम. आणि तू आहेस ना तर मलाही कंपनी होईल ना. तू थांबच. नाही म्हणजे माझ्यासाठी म्हणून नको, पण अंजलीला बरं वाटणार असेल तर नक्की राहा तुम्ही इथे. तसंही अंजलीचं सुद्धा घर आहेच. बघ बघ अंजली बघ, अगो किती प्रेमळ समजूतदार आणि हौशी सासर मिळालंय तुला. हो आणि आमचं नशीब फुटकं म्हणून आमच्या गळ्यात पडली. काय पुटपुटली ही. नाही नाही काही नाही, तिचं असंच तिचं सुरू आहे. अगं बाई अशी स्वतःशीच बोलायची सवय आहे का. अगं बाळा पाहुणे आले की पाहुण्यांशी बोलावं, स्वतःशी नाही. रिया अगं चहा ठेव ना काकूंसाठी. मी अगं आता जानकीताईंच्या संस्कारात वाढलेली मुलगी तू. म्हणजे तुला उत्तम चहा करता येत असणार म्हणून त्यांनी सांगितलंय तुला चहा करायला. वा वा जानकीताई, आवडेल आवडेल, मला तुझ्या हातचा चहा प्यायला नक्की आवडेल. कर कर. थोडस आलं किसून घाल आणि साखर नको. चालेल ना. आलं किसून टाकते, बिना साखरेचा करते. अजून काही नाही नाही बिना साखरेचं नाही ते काय म्हणतात ते फ्री 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 शुगर फ्री. हा तेच ते शुगर फ्री. थोडी भूकही लागली आहे म्हणजे खायला काही आणलंस तर चालेल, म्हणजे तुला त्रास होणार नसेल तर. हा नाही नाही त्रास कसला त्यात. रिया किचन मध्ये वरती चिवडा ठेवलाय बघते कपाटात, तो दे त्यांना. हो आणते ना. चिवडा, लाडू, चकली, करंजा सगळं आणते. मी काय म्हणते, आपण दिवाळीच करून टाकूया का आज. विनोदी फारच बाई विनोदी स्वभाव आहे हा तुमच्या मुलीचा. वा छान छान, आवडलं. रिया जा बाळा. गमतीशीर आहे हा तुमची रिया खरंच. पण खूपच गोड येते आणि अभ्यासातही हुशार. मॅडम आमच्या अवस्थेत कुठेही क्लास नव्हते. तुमच्या येण्याने आमच्या समोरचा खूप मोठा प्रश्न सुटलाय. तुमचे खरंच मनापासून आभार. अहो आभार काय मानायचे त्यात, मला आवडतं लहान मुलांना शिकवायला. बरं मुलांना तुमचा आता क्लास संपलाय हा. आणि हो जो अभ्यास दिलाय ना तो पूर्ण करायचा. उद्या मी चेक करणार आहे, कळलं. हो चला या आता. ये प्या. हो काळजी घ्या. हो बाय बाय. बाय. चहा करायला सांगितलं तुम्ही म्हणून थोडी चिडचिड झाली का तिची. नाही नाही असं काही नाहीये. नाही म्हणजे असू शकतं, आता एवढ्या श्रीमंत घरातली मुलगी आहे, कामाची सवय नसेल ना. नाही नाही असं काही नाहीये, सगळं येतं तिला. हो का. असू दे. अहो आमच्या अंजलीला तरी कुठे येत होतं नाही का ग. हो मग काय तू पण. करतात मुली, अंगावर पडलं की सगळं करतात. हो अगं तू आणि आत्यानेच मिळून मला नाही का शिकवलं सगळं. अगं बाई, हो शिकवलंय. तुम्ही आलात पण मुलं आत्ताच घरी गेली आहेत. तुम्ही बसा, मी पाणी आणते. यांना मामी तिकडे गेली आहे सांगू का. नाही नको नको, आत्ताच आलेत ते, लगेच टेन्शन नको. सईंना सांगून टाकू का माझं काम गेलंय ते. नाही नको, आज त्यांनी पण त्यांच्या कामाची सुरुवात केली आहे.
माझ्यामुळे त्यांना टेन्शन नको. पाणी. कसा होता आजचा दिवस? छान होता. तुमचा? छान होता. आज क्लासचा पहिलाच दिवस होता ना. 3 मुलं आली होती. नाही म्हणजे सुरुवात चांगली झाली ना. नाईस, व्हेरी नाईस. ते काही बोलत का नाहीयेत? अरे देवा, काहीतरी घडलंय वाटतं. कामाच्या जागी तर काही झालं नसेल ना, की त्या दिवशी सारखं परत येताना. देवांश, सगळं काही ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. उगाच विचार करते मी. बिचारे कदाचित दमले असतील ना, म्हणून असं वाटत असेल त्यांना. छान कॉफी करून देते, म्हणजे बरं वाटेल. सई, हे काय? कॉफी. पण आपलं ठरलं होतं ना की फक्त इम्पॉर्टंट गोष्टींवरच पैसे खर्च करायचे आहेत म्हणून. हो, पण तुम्हाला आवडते म्हणून आणली. म्हणून तुम्ही काहीच विचार न करता पैसे खर्च करून टाकले. ते पैसे नाही आहेत आपल्याकडे. पैसे संपत चाललेत आपल्या जवळचे, माहिती आहे ना तुम्हाला. आणि याच्यासाठी पैसे कुठून आणलेत तुम्ही? आईकडनं घेतलेत? हाऊ कुड यू? देवांश, नाही, मी आईकडून का घेऊ पैसे? माझ्याकडे होते म्हणून आणली मी. आणि असंही तुम्ही दमून आल्यावर नेहमी कॉफी घेता ना, म्हणून मी आणली. आणि शिवाय तुमची आवडती कॉफी आहे ही. इथे ना रोज सर्व्हाइव्ह करायसाठी 1-1 रुपया कसा कमवायला लागतो हे माझं मला माहिती. त्यात तुम्ही असे खर्च करत चुकलाय. सिरियसली, आयुष्यात 1-1 रुपया खर्च करताना एवढा विचार करावा लागेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. पण स्टील मी प्रयत्न करतोय ना ऍडजस्ट. त्यात तुम्ही हे सगळं करताय. देवांश, काय झालंय तुम्हाला? काय एवढी चिडचिड करताय? तुम्हाला नाही माहिती? ओके फाईन, मी सांगतो. सई, आपण ना आपलं घर सोडून आलोय. हे घर आहे ना, हे घर पण आपलं नाहीये. या घराचं रेंट द्यायचंय आपल्याला आणि आपल्याकडे पैसे नाहीयेत. आठवतंय ना, म्हणून चिडचिड होते माझी. एकतर सांभाळून खर्च करायला मला तुम्हाला सांगावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. देवांश, अहो असं नाहीये. देवांश, तुम्ही प्लीज पण तुम्ही प्लीज शांत व्हा ना. हे बघा, कॉफी परवडू शकणार नाही एवढी वाईट परिस्थिती नाही आपली. तुम्हाला काम मिळालंय, माझे क्लासेस सुरू झालेत. आणि असंही आपण अंजलीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणल्यावर आपण आपल्या घरी परत जाणारच आहोत ना. तुम्ही फक्त थोडा धीर धरा ना प्लीज. सई, तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय काय? तुम्ही ना तुमच्या स्वप्नाच्या जगातनं आधी बाहेर या प्लीज. अंजलीला घराबाहेर काढायचंय तुम्हाला. कसा? काय प्लॅन आहे तुमचा? इकडे 1-1 दिवसाचं स्ट्रगल करावं लागतंय आपल्याला. आणि आपण अंजलीला बाहेर काढायचं कसं? हाऊ? टेल मी. मुळात या सगळ्या सिच्युएशन मध्ये आपण कसे अडकलो हेच मला कळत नाहीये. माझ्यामुळे अडकलो ह्या परिस्थितीत. सई, 1 मिनिट. असं काय बोलून बसलो यार मी. वा 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 वा, काय मस्त झालंय जेवण. खरंच जानकीताई, तुमच्या हाताला खूप चव आहे बरं का. अहो, खास माझ्यासाठी इतका छान बेत केला तुम्ही. अहो, विशेष असं काहीच नाही, रोजच आहे. अगो बाई, हो, तुम्ही रोज एवढं मस्त मस्त खाता?
नाही म्हणजे मी तरी काय विचारते, आता जहागीरदार म्हटल्यावर खाणारच. वा वा वा. पण म्हणजे थोडक्यात माझी मात्र मजा आहे बरं का, माझं छान पाहुणचार होणार आहे नाही का. मॉम, तुला माहितीये मम्मी ना इतक्या मस्त पावभाजी बनवतात ना, तू जर खाल्लीस ना तर खातच राहशील तू. अगो बाई, खरं की काय, पावभाजी किती आवडते मला. जानकी ताई म्हणजे आता मी म्हटली तर बाई फार खावीशीच वाटायला लागली. उद्या करूया का आपण पावभाजी. अंजली, तुला माहितीये ना मम्माची तब्येत बरी नाहीये, ते तिने हे जे केलंय ना तेच खूप आहे. हो हो खरंय हो, म्हणजे बरं नाहीच आहे जानकी ताईंना नाही का. अगं मग तू आहेस की, तू मदत कर आईला. अगं आता हळूहळू सवय व्हायला पाहिजे. आता जावई बापू नंतर नंबर कुणाचा, तुझाच की नाही. मग सवय व्हायला पाहिजे नाही का जानकी ताई. बाई आपली म्हणून सांगते, हक्कानी रागवू नका. नाही म्हणजे मी करीन मदत, मी काय पाहुणी थोडंच आहे. पण कसं आहे ना जानकी ताई, अहो इतक्या दिवसांनी लेक भेटली ना, इतक्या गप्पा मारायच्यात तुम्हाला काय सांगू. हो, समजू शकते मी. मग पावभाजीचं पक्क ना उद्याचं. हो, करूया ना. मम्मा, हा. वा वा, छान बेत झाला बाई खरंच. चला, इतकं दमायला झाले ना, झोप आली आता झोपते. अगो बाई, पण मी झोपू कुठे. गेस्ट रूम मध्ये तुमची सोय करून ठेवली मी आधीच. जानकी ताई, काय मी सांगायला विसरले, काय ना अहो साधं 3 खोल्यांच्या घरात राहणारी माणसं आम्ही. मला नाही बाई त्या तुमच्या काय त्या गेस्ट रूम मध्ये एवढ्या मोठ्या खोलीत एकटीला झोप येणं म्हणजे कठीणच आहे. अहो भीतीच वाटेल मला. मी काय म्हणते, तुमच्यापैकी कोणाच्या खोलीत झोपू का मी. तुमच्या खोलीत झोपू. हा नाही जमणार. कसं आहे ना, जानकीची तब्येत अजूनही तितकीशी बरोबर नाहीये, तर रात्री अपरात्री तिला जर काही लागलं तर मी तिकडे असलेला बरा, त्यामुळे नाही जमणार. ठीक आहे. तुम्ही असं करा, तुम्ही रियाच्या खोलीत झोपा. हो चालेल. हो. मम्मा, अगं मी म्हंटल होतं ना तुला, नेहा येणार आहे, आम्हाला अभ्यास करायचा आहे. आम्ही नाईट मारणार होत आज. कोणाला मारत. अगं मॉम, नाईट मारणार म्हणजे ते नाईटभर स्टडी करणार आहेत. हो ना रिया. अहो बाई, त्याला नाईट मारणार म्हणा. या नवीन पिढीची काही भाषाच आपल्याला कळत नाही बाई. चांगले पण करणार ना अभ्यास. नाही म्हणजे मैत्रिणी जमल्या की कसं हसणं खेळणं. आम्ही कधी केला नाही ना असं मैत्रिणींना जमून अभ्यास, त्यामुळे माहित नाही. आम्ही MBA साठी प्रेप करतोय. हो का. मला काय कळतंय, मी जेमतेम 10वी पास झाले रडत. एक्झॅक्टली. डोंट वरी मॉम, तुम्ही आमच्या रूममध्ये झोपा. नको बाई. जावई बापू, अहो काहीतरी काय बोलताय. अहो लग्न नवीन लग्न झालंय तुमच्या दोघांचं, असं मी कशाला कबाब में हड्डी. नाही बाई नको, तुमच्या रूम मध्ये नाही. तुमचं चालू द्या, मी येते. ताई, मी काय म्हणते, ललिताताईंना आजची रात्र तुमच्या रूम मध्ये झोपू द्या ना. वहिनी प्लीज, आता हे असं काहीतरी बोलू नकोस. हा, मी एकतर उशिरापर्यंत काम करत असते रूम मध्ये, उगाच त्यांना डिस्टर्ब होईल. काही नको. नाही मला नाही होत त्रास. माझं काय हो, म्हणजे मला दिवे चालू असले तरी झोप येते. आणि तुम्ही काय ते तुमचं काम करत असाल लॅपटॉपवर, काय फोन चालू असेल तरी मला झोप येईल. अहो काय बिल्डिंग मध्ये राहणारी माणसं आम्ही थोडंच या राजमहालात राहतो, आम्हाला काय सवय. तुम्ही नका काळजी करू, तुम्हाला काही डिस्टर्ब होणार नाही. मी झोपून जाईन आपली. हा उद्यापासून त्या रियाच्या रूम मध्ये झोपतील. आजची रात्र काय करायचं ते करा. झालं
झाली बाई झोपायची सोय, म्हणजे सवयच नाही ना अगदी. मला वाटलं होतं की इथं हॉलमध्ये गादी टाकून झोपावं लागतंय की काय. पण नाही खरंच म्हणजे जानकीताई, अहो किती तुम्ही माझी काळजी घेताय बघ. अंजली शिकून घे सासूबाईंकडनं, असा असावा पाहुणचार, हेच संस्कार नाही का जानकीताई. जेवा ना तुम्ही. हो घ्या बाई घ्या. माझं झालं, मला वाटलं सगळ्यांचंच झालं. काय करून बसले मी. कधी कधी मला कळतच नाही माझं कुठे चुकतंय. कदाचित खरंच देवांश ना बरोबर बोलतायत. कॉफी विकत घेण्याआधी मी विचार करायला हवा होता. त्यांनी तर मला सांगितलं नव्हतं की त्यांना कॉफी हवी आहे म्हणून. ते तर बिचारे हल्ली एवढे दमून येतात ना की त्यांना जेवायची पण इच्छा नसते. पण हा प्रश्न फक्त कॉफीचा आहे का? माझ्या चुकीच्या निर्णयांचे परिणाम आहेत हे सगळे. एकतर सांभाळून खर्च करायला मला तुम्हाला सांगावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. देवांश, अहो असं नाहीये. देवांश तुम्ही प्लीज. स्टुपिड इडियट, काय केलं मी हे? सई फक्त मला बरं वाटावं म्हणून कॉफी करत होत्या, दॅट्स इट. आणि मी मूर्खासारखा त्यांच्यावर वैतागलो. यार देवांश, त्यांना काय माहितीये मी कुठे काम करतोय आणि तिकडे आज काय घडलंय, काहीच आयडिया नाहीये त्यांना. त्या जे करतात ते सगळं माझ्यासाठी असतं, फक्त माझ्यासाठी. आणि मला एक साधा जॉब पण टिकवता येत नाहीये. याआधी ओमीला अंजलीपासून वाचवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या एका चुकीमुळे उलट त्यांचंच लग्न झालं. मग अंजलीला वळण लावायचा प्रयत्न केला, तर माझ्यामुळे आईला त्रास सहन करावा लागला. मग अंजलीकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं तर मीच तोंडघशी पडले. सगळं माझ्यामुळेच तर होत आहे ना. मग त्याचे परिणाम देवांशला का भोगावे लागत आहेत? ते तर फक्त माझ्यावरच्या प्रेमासाठी स्वतःचं घर सोडून बाहेर पडले. आजपर्यंत केल्या नसतील अशा अनेक गोष्टी त्यांना कराव्या लागतात. जे मनापासून आवडतं ते काम त्यांना करताही येत नाही. त्यात पैशांची काळजी, किती ताण येत असेल त्यांच्यावर. आणि त्यात मी त्यांना असं समजून घ्यायचं सोडून त्यांच्या त्रासामध्ये ना आणखी भर घातली. सईंना आधीच घरच्यांपासून लांब राहावं लागतंय म्हणून अपसेट असतात. माझ्याशिवाय त्यांच्याजवळ दुसरं आहे तरी कोण? पण इकडे आल्यापासून त्या स्वतःचं दुःख विसरून मला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतायत. आणि आज मी एका फालतू कारणावरून मूर्खासारखं त्यांना हर्ट केलंय. नाही, सई डिझर्व्स बेटर. मला त्यांच्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे. ओ गॉड, शी इज सो इरिटेटिंग. ही थेडी, हिची मुलगी, हिची भाची, तिघी सेम. या अशा मिडल क्लास लोकांशी का मला डील करावं लागतं? आत्ता कुठे सईला घराबाहेर काढलं होतं. हिच्या मुलीला तर मी कसंही लाईनीवर आणलं असतं. पण ही एवढी हिंमत आहे ना हिची की माझ्या घरात घुसून माझ्याच बेडवर या घाणेरड्या कपड्यात झोपलीये. हिला पाणी मारून उठवू काय?
आरडाओरडा करत उठेल. नको जाऊ दे, आत्ता उठवलं ना तर तमाशा होईल घरात. अजून 8 दिवस घरात राहणार आहे. तेव्हा हा विचारही मला सहन होत नाहीये. नाही, काहीही करून ही घाण उद्याच घराबाहेर काढायला हवी. हिला तर ना काय गार वाटतंय. अंजली, ही नशीब काढलंस ग. छान तू. I'm sorry, Sai. तुमचा कप कुठे? मी नाही पिणार आहे कॉफी. मला शिक्षा. असं नाही चालणार. याची तुम्हाला जास्त गरज आहे. तुम्ही घ्या प्लीज. I'm sorry, Sai. मी खूप मोठा इडियट आहे. प्लीज मला माफ करा. मी आत्ता असं नको बोलायला हवं होतं तुमच्याशी. दिवांश, काय झालं तुम्हाला? मला माहिती आहे मुळात ना तुम्हाला कॉफीमुळे राग आलाच नव्हता. तुम्हाला ना कशावरून तरी चिडचिड होतीये. कामाच्या ठिकाणी काही घडलं का? जाऊ द्या ना जाई, प्लीज. ती सांगा ना. मला खूप काळजी वाटते तुमची. आणि तुम्ही पण बोललात ना की तुम्हालाही बरं वाटेल. नाही, पण असं काही नाहीच आहे ना. खोटं बोलताय तुम्ही. मला माहिती असंच आहे. मला माहिती आहे ना तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. घरच्यांपासून लांब राहणं, कंपनीपासून लांब राहणं, आणि त्यात तुम्हाला हे अशा घरात राहावं लागतं ना माझ्यामुळे. असं काहीच नाहीये. असंच आहे देवांश. तुम्हीच बघा ना, आपलं लग्न झाल्यापासून सतत काही ना काही घडतंय. हे तुम्हाला भेटायच्या आधी तुमचं सगळं किती चांगलं चालू होतं ना. मी तुमच्या आयुष्यात आले आणि काय बोलताय तुम्ही? हा, वेळ लागलाय का तुम्हाला? तुम्हाला सिरियसली असं वाटतं की हे सगळं तुमच्यामुळे होत आहे? सिरियसली? इनफॅक्ट मी देवाला रोज थँक्यू म्हणतो की तुमच्यासारखी बायको मला मिळाली, तुमच्यासारखा पार्टनर माझ्या आयुष्यात आलाय. मला नाही माहिती सही, पण तुमच्यामुळे ना माझ्या आयुष्याला अर्थ आहे. मी जे काही करतो ना ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असतं. आय नो आता आपल्या लाईफ मध्ये खूप क्रायसिस आहेत, पण तुमच्या डोळ्यात बघितलं ना की सगळं असं शांत वाटायला लागतं. मला खूप रिलॅक्स फील होतो. मला